आज होता आपल्या गोवा ट्रिपचा 4था दिवस, पण झाला शेवटचा. का ते पुढे सांगतो. सगळं आवरून आम्ही निघत असतो आमच्या पहिल्या लोकेशनला, ते म्हणजे पॅरल रोडला. बोंबलं तिथे 100 रुपये फक्त पार्किंगलाच घेतले. इथं आल्यावर नुसते सगळे फोटोज काढले. कोण बसून काढते, कोण झोपून काढते, कोण उभं राहून काढते, काय घंटा काय कळून झालं. हे लोकेशन बघून मला एवढंच आठवलं की आपल्या कोल्हापुरात पण असले लोकेशन ढेग आहे. पण करायचं काय आता, गोवाला आलंय म्हटलं की नाही, इथं येणं साहजिकच होतं. सगळं आवरून आम्ही दुसऱ्या लोकेशनकडे निघतच असतोय. तेवढ्यात आम्हाला वाटत दिसते बर्गर किंग. मग पोरं काय ऐकतात वय, मग आम्ही थांबतोय बर्गर किंग पाशी. वरती आल्यावर की नाही दोघे एकमेकाला टोकच घालतो सर. असं बर्गर खाऊन आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनला, हे म्हणजे बेसिलिका ऑफ बूम जजेस चर्च. हे काय गोव्यातलं फेमसच आहे सोडा, त्यात काय वाद नाही. आणि हेच ते लोकेशन आहे जिथे सॅन फ्रान्सिस त्यांची 400 वर्षांपेक्षा जुनी डेड बॉडी या चर्च मध्ये आहे. एवढं अंजाबा म्हणते की मी पण ब्लॉगिंग चालू करणार आहे. खरं यात ब्लॉग काय मी शिवाजी जास्वाल. मग इथं जास्त वेळ नाही गेलो तर आम्ही होते आमच्या तिसऱ्या लोकेशनला, ते म्हणजे फाउंटन हिल्स, म्हणजेच मेन इटली. इथं आमचं फोटो काढून झालेलं, तेवढ्यात मित्राला फोन आणि वरनं पाऊस, दोन्ही एकदम येतात की उद्या घरी अर्जंट ये म्हणून. गोव्यामध्ये पावसात दुःख लय घाण वाटालतो. दुःख आम्हाला परत जाण्याचं नव्हतं, तर ते होतं रूमच्या भाड्याचं. कारण 5,000 आमचं फुकटच जाणार होते. जाऊ दे म्हटलं, काय ऑप्शन नाही म्हणून सोडून दिलं. ते दुःख सावरण्यासाठी आम्ही गेलेलो कलिंगड बीचला. समुद्राच्या लाटा आणि हिरवळ बघून जरा मनाला शांती वाटली. या ट्रिप बरोबरच आमचे डिप्लोमाचे गोल्डन दिवस पण संपलेत. मला ब्लॉगिंग जमते का नाही कमेंट करून नक्कीच सांगा भावानो.